नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार बर्थडे पोस्टर कसं डिझाईन करायचं. सर्वात तुम्हाला काय करायचं, पिक्साआर्ट नावाचं ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचंय. जर ऍप्लिकेशन तुमच्याकडे असेल आणि काय यूज आहे ऍप्लिकेशन हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या आधीचे व्हिडिओ जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजतील. ओके, पिक्साआर्ट ऍप्लिकेशन ओपन केलं तर काही सहसा इंटरफेस आहे. आणि मला सर्वांना गोष्ट सांगायची की मला बरेच जण कॉल आले बऱ्याच जणांचे की मॅडम व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज केला पण तुम्ही आम्हाला ग्रुपला ऍड केलं नाही. तर खरं म्हणजे प्रॉब्लेम असं झालाय की माझं व्हॉट्सअप बॅन झालंय. ओके, तर त्यामुळे 2 दिवस झाले त्यांना आपल्याला 48 तासाचा टायमिंग सांगितलाय की 48 तासामध्ये होईल रिकवर. बघू झालं तर ठीक आहे, नाही तर मग मी दुसरा नंबर सर्वांना देईल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन देईल किंवा व्हिडिओमध्ये पण टाकेल. मग सर्वांना त्या ग्रुपमध्ये ऍड करून घेईल. आता मलाच टेन्शन आलं होतं की भरपूर सारे काम चालू होते, त्याला कस्टमरशी बोलणं वगैरे चालू होतं आणि अचानक व्हॉट्सअप बॅन झालं. सो त्याचे रिझन काय आहेत हे पण माहित नाही आपल्याला. खरं तर काय झालं तर माझ्या विचाराने तरी असं वाटतं मी युट्यूबच्या लिंक शेअर केल्या त्यामुळे झालं असेल कदाचित. सो माहिती नाही काय आहे ते मिठाचं, ते यावर चालतं सगळ्या गोष्टी. सो त्यामुळे व्हॉट्सअप बॅन झालाय. तर काही टेन्शन करून घेऊ नका, काही नाही, 1-2 दिवसामध्ये आपल्याला झाला प्रॉब्लेम सॉल्व. ठीक आहे, नाही तर उद्या मग मी माझा दुसरा नंबर सगळ्यांना देऊन देईन, ज्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आणि तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून द्यायचं. काही टेन्शन नाही घ्यायचं. तर आपण ते सॉल्व्ह प्रॉब्लेम करून घेऊया. तर आज आपण आपला टॉपिक आहे व्हिडिओचा की आपल्याला बर्थडे पोस्टर डिझाईन करायचं एकदम खतरनाक मध्ये. कसं करायचं, कुठून काय काय गोष्टी ऍड करायचं, कॅलिग्राफी म्हणजे टेक्स्ट कसे तयार करायचे, सर्व गोष्टी बेसिक करून सांगणार आहे. हा आपला पहिला व्हिडिओ आहे, डिझाईन आपण पूर्ण बनवून जाणार, त्यामुळे पूर्ण बेसिक सांगणार आहे तुम्हाला कुठून काय काय गोष्टी करायच्या. ओके, सो त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा, कुठेही स्किप नाही करायचा. आणि चॅनलवर पहिल्यांदा असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरायचं नाही, कारण तुमची कमेंट मला मोठी करत असते, त्यामुळे कमेंट करायची. ओके, व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायचं आणि जर काय अडचणी असेल तुम्हाला त्या पण कमेंट मध्ये विचारू शकता. ओके, तर आपण पिक्साआर्ट ऍप्लिकेशन ओपन केलं तर काय इंटरफेस येईल. आता इथे ऍड फोटो क्लिक करून ते काही बॅकग्राऊंड आहे ते ऍड करून घ्यायचं आपल्याला सगळ्यात आधी. तर पण आपण डायरेक्ट बॅकग्राऊंड ऍड करण्यापेक्षा ते साईज सेट करून घेऊ, नंतर त्यावर बॅकग्राऊंड ऍड करू. बॅकग्राऊंडवर क्लिक करायचं कारण आपल्या इंस्टाग्राम साईजच्या पोस्ट मध्ये बनवायचं असतो, त्यामुळे आपण साईज सेट करून घेऊ. इथे व्हाईट कलर घेऊ, आधी व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड घेऊ आणि ते क्रॉपच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. मला टूल्सच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि ते क्रॉपवर क्लिक करायचंय. ओके, क्रॉपवर करून ते तुम्हाला ते बाजूला स्लाइड करायचं. पोर्ट्रेटची जे साईज आहे ती सिलेक्ट करायची आणि ते तुम्हाला टूल्स मध्ये जाऊन ते रिसाईजचे ऑप्शन भेटते, यावर तुम्हाला ते टाईप करायचे 20-24. ओके, अशी साईज सेट करायची आणि तो रिसाईज करून घ्यायचा. जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यावर ऍड करायचं. ऍड कसं करायचं, ऍड फोटो क्लिक करून ऍड करून घ्यायचंय. ओके, आपण बॅकग्राऊंड ऍड केलंय. आणि एक महत्वाचं म्हणजे जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असेल ना तुम्ही तर चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा. आणि मेन म्हणजे जर तुम्ही ग्राफिक डिझाईन शिकायला आला असाल, आपण आपला क्लास लॉन्च केलाय ग्राफिक डिझाईनचा फ्री मधला. सो तुम्ही पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर आधीपासून सगळे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा. आणि महत्वाचा जो व्हिडिओ आहे आपला पिक्सेल लॅबचा मास्टर क्लास तो नक्कीच बघा, कारण की पिक्सेल लॅब मध्ये आपण पूर्ण एडिटिंग करणार आहोत. त्यामुळे पिक्सेल लॅबचा क्लास पूर्ण जरूर बघा, कारण की टूल्स आणि काय काय आहे त्यामध्ये काय काय फीचर्स आहेत सर्व गोष्टी मी तुम्हाला ते पिक्सेल लॅबचा जो मास्टर क्लास आहे त्यामध्ये सांगितलं. ओके, आता बॅकग्राऊंड ऍड केल्यानंतर काय करायचं, याला इथून डन करून घेऊ आपण थोडं व्यवस्थित सेट करून. ओके, अशा प्रकारे डन केला. आता जो फोटो आपला पर्सनचा तो ऍड करून घ्यायचा. ओके, इथून आपण लॉक करू आणि डन करून घेऊ. डन केल्यानंतर परत इम्पोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय ऍड फोटोवर. तर ऍड फोटोवर क्लिक करून फोटो जे काही फोटो ऍड करायचं काय, प्रथम फोटो घेतलाय. प्रथम पाटील माहिती असेल तुम्हाला सर्वांना, ग्राफिक डिझाईन मध्ये खूप नामांकित व्यक्ती आहेत असे. तर यांचं इथून आपण जे काही फोटो घेतलाय, ऍक्च्युअली दादाचा बर्थडे झालाय पण आपण याचा डेमो म्हणून दादाचा फोटो युज करतो. ओके, तर इथे इरेजच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. तर इथून महत्वपूर्ण स्टेप आहे, त्यामुळे कुठे स्किप नाही करायचा, पूर्ण बघायचं, कारण इफेक्ट वगैरे कसे करायचे सर्व सांगणार आहे. ओके, थोडीशी फोनची इंटेन्सिटी वाढवून घेते. ओके, तुम्हाला दिसत असेल सर्व क्लिअर गोष्टी. ओके, फोटो घेतल्यानंतर काय करायचं, इथे आपण ब्रश युज करायचा, इरेजवर क्लिक करायचं, हार्डनेस 0 करायचंय आणि ऑपेसिटी थोडी लेवलमध्ये ठेवायची आणि साईज पण तुम्हाला जसं हँडल करता येईल त्यानुसार तुम्ही सेट ठेवायचे. आणि ते खालच्या साईडला इरेज करायचं, म्हणजे प्रॉपर जेवढं काही ते शार्प इरेज होत नाही, स्मूथ इरेज होतो. ओके, अशा टाईप मध्ये फोटो इरेज झाला आणि बघू शकता एकदम इरेज केल्यासारखं, पण त्याला फील आला नाही, म्हणजे ते प्रॉपर आपल्याला शार्प मध्ये दिसत नाही. ओके, एवढा फोटो झाल्यानंतर आता एक फोटो येतो, तुम्हाला एक फोटो घेऊ शकता किंवा जे कोणतं तुम्हाला जास्त फोटो ऍड करायचं ते करू शकता. इथे जसं की मी दादाचा फोटो ऍड केला आणि ते एवढा सेट केला. ओके, एवढं सेट केल्यानंतर आता इथे काय करायचं तुम्हाला बघा, पहिले तर तुम्ही ज्या साईज मध्ये तुम्हाला सेट करायचा, मला दुसरा फोटो ऍड करायचा, एकच करायचंय, त्यामुळे एक घेतला आहे. आता याच्यात इफेक्ट कोणते होते ते पण सांगणार आहे, ते नाव वगैरे घेणार आहे. आणि तयार करायचे आपल्याला कन्सेप्ट कुठे काय करायचं, जसं मी ते पेन्सिलनं मार्क करून दाखवतो बघा. माझं तर इथे नाव घ्यायचं. ओके, इथे काही जे काही शुभेच्छुक असेल ते टाकू शकतो आपण, किंवा इथे डेट वगैरे पण टाकू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आता एक मेन म्हणजे सांगते, आता इथे आपलं शुभेच्छकचं हे झालं, म्हणजे तुमचं कन्सेप्ट आपण डोक्यात ठेवायची, इथे काय काय आपल्याला गोष्टी करायचं. ओके, इथे शुभेच्छकचं आपण बॉर्डर ऍड करणार, इथे काय जे असतील ते 2-3 डायलॉग असतील वरचे ते ऍड करू, इथे दादाचं नाव ऍड करायचंय, इथे डेट टाकली तरी चालेल, काय हरकत नाही. ओके, आता एवढ्या गोष्टी आपल्या माइंड मध्ये. आता बघ फोटो ऍड केला आपण, फोटोच्या थीम नुसार आपण आता टेक्स्टिंग कसं ऍड करायचं ते बघणार आहोत, कारण टेक्स्ट पण खूप महत्वाचा पार्ट आहे आणि इफेक्ट वगैरे पण सांगणार, कॅलिग्राफी पण सांगणार, त्यामुळे व्हिडिओ स्किप नाही करायचा. ओके, आता एवढं झाल्यानंतर इथून काय तुम्हाला ब्लॅक करायचं असेल फोटो, तर सिंपल फोटोवर क्लिक करायचं, स्लाइड करायचं, इफेक्ट वर क्लिक करायचं, इथे ब्लॅक वर क्लिक करायचं आणि याच्यामध्ये एकदम खतरनाक वाला इफेक्ट आहे बघा. मी तुम्हाला इफेक्ट सांगते, मी ब्लॅक
ब्लॅक अँड व्हाईट HDR हा खूप खतरनाक लेवलचा इफेक्ट दिसतो. इथून तुम्हाला जर काही शार्पनेस वगैरे कमी करायचं तुम्ही करू शकता, पण खूप चांगल्या लेवलचा हा इफेक्ट आहे. नक्कीच यूज करा तुम्ही मोबाईलमध्ये डिझाईन बनवत असाल तर. ओके, आणि ब्लॅक अँड व्हाईट जेव्हा डिझाईन बनवतो आपण तेव्हा बघू शकतो चांगला इफेक्ट बसलाय तो. जर तुम्हाला इथून आता आपल्याला सध्या ते एकच फोटो घ्यायचा असतो त्यामुळे आपण ते राहू देऊ. जर 2 फोटो यूज केले असते आपण एक ब्लॅक इफेक्ट नक्कीच घेतला असता बॅकग्राऊंड. ओके, अशा प्रकारे फोटो सेट केलाय. आता इथे काय करायचं तुम्हाला थोडं फोटोची साईज वगैरे लहान करून घेऊ, जसं तुम्हाला ऍडजस्ट करायची तशी. ओके, एवढं झाल्यानंतर आता इथे काय करायचं, डनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. तर तुम्हाला आणखी ज्यामध्ये गोष्टी ऍड करायची जसं की इथे ऍड करून दाखवतो आपल्याला बरेच सारे इथून पिक्स ऍड करून आपल्याला भेटतात. जसं की आपण ते करू काय काय बोलतात त्याला ब्लॅक ब्लॅक स्प्लॅश केलं. याच्यानंतर असं आपल्याला इंटरफेस दिसेल. स्प्लॅश नाही त्याला आपल्याला लाईट PNG करावं लागेल. लाईट PNG. ओके, लाईट PNG सर्च केल्यानंतर बघा इथं काहीच असं इंटरफेस दिसेल. थोडं खाली स्लाइड करू आपण. ओके, हा जो लाईट आहे, ओके थोडं बघू इथे सर्च. ओके, हा जो आहे तो घेऊन घ्यायचा. आपल्याला गुगलला पण अवेलेबल होईल, पण आपण पिक्सआर्ट मध्ये पण आपल्याला येऊन जाईल ते. ओके, त्यानंतर याला करायचं खालच्या साईडला इथून पण करू शकता, किंवा तुम्ही काय करायचं इथून टू बॅक टू फ्रंटचा पण ऑप्शन असतो, तिथून पण करू शकता. फोटो आपण लॉक करून घ्यायचं तर इथे करायचं क्लिक, आणि इथं ब्लेंडच्या मोडवर जाऊन तुम्हाला काय करायचंय इथून ब्लेंडिंग मोड चेंज करायचा. बघा जो चांगला वाटेल तो ऍड करू शकता. ऍड पण चांगला वाटतंय. त्यानंतर इथे बघा एक स्क्रीनचा पण आहे, ऍडच ठीक वाटते. आणि इथून तुम्हाला सेट करायचं त्यानुसार तुम्ही सेट करू शकता. ओके, आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये आणखी ऍडजस्ट करायचं असेल, जर तुम्हाला याची सिच्युएशन वगैरे वाढवायची लाईटची, तुम्ही इथून वाढवू शकता, काय प्रॉब्लेम नाही. बघा इथून कमी केला साईड आणि वाढवला असेल एकदम बेटर वाटते परफेक्ट मध्ये. ओके, एवढं करायचं आणि इथून डन करायचं. डन केल्यानंतर आता काय करायचं इथून सेव्ह करण्यासाठी मेन प्रोसेस आहे. बघा ड्रॉच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. ड्रॉच्या ऑप्शनवर क्लिक करून 3 डॉटवर क्लिक करायचं आणि सेव्ह करायचं. आता मेन आपला प्रोसेस चालू आहे टेक्स्टिंगचा. आता बघा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, स्किप नाही करायचं कुठेच. ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं. पिक्सेल लॅब मध्ये आपण टेक्स्टचं सगळं इफेक्ट ऍड करून, आता जे काय आपण पोस्टर तयार केलंय पिक्सेल ऍड ते ऍड करून घेऊ आपण आधी. तर ही पोस्टर आपण ऍड करून घेतले. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं. बॅकग्राऊंड कसं क्रिएट करायचं हे पण सांगितलं, बॅकग्राऊंडचं पण व्हिडिओ तो पण जाऊन बघा. आता मी सांगते बघा तुम्हाला कॅलिग्राफी मध्ये नाव कसं टाईप करू शकता, आणि साधं सिंपल पण तुम्ही करू शकता. जर तुमची इन्फिनिटी जे कोड असतात त्याची जर प्रॅक्टिस असेल तुम्हाला टाईप करायची, तुम्ही इथून टाईप पण करू शकता. जसं की मी दाखवते तुम्हाला, जसं की दादाचं नाव प्रथमेश. ओके, आता आपण एक ट्राय करून घेऊ. असं टाईप करू इथे, आणि तुम्हाला एक इन्फिनिटी फॉन्ट ऍड करून दाखवते मी. ओके, अशा टाईप मध्ये ओके, असं केलं आपण. आता काय असते बघा, आता जे इथे स्टार्टिंगला थोडा स्पेस मारा तुम्ही, आणि तिकडे झालाय तयार. ओके, अशा टाईप मध्ये असते. PA असते, पण याच्यापेक्षा तुम्ही एकदम सोपे ट्रिक सांगते कसं यूज करायचं. आता तुम्हाला एक ऍप्लिकेशन लागलं इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर नावाचं. तर इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर नावाचं ऍप्लिकेशन ओपन करून घ्यायचं तुम्हाला. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर काही इंटरफेस दिसतो. आता DG इन्फिनिटी आणि AMS कॉन्सेप्ट, तुम्हाला AMS इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर हे ऑप्शन यूज करायचं. तिथे मी टाईप करून घेते, मराठीमध्ये टाईप करायचं. प्रथमेश पाटील. ओके, प्रथमेश पाटील असं टाईप करून घेऊ आपण. प्रथमेश पाटील केल्यानंतर इथून करायचं फॉन्टवर क्लिक करायचं, इंडिया टू AMS इंडिया फॉन्ट असं याच्यावर क्लिक करायचं, आणि इथून कॉपी करायचं. कॉपी केल्यानंतर तुम्हाला करायचंय एक मग आपलं कॅलिग्राफीचं पण एक राहणार आहे. ठीक आहे, तर कॅलिग्राफी कशा म्हणून तयार करायचं ते पण सांगते. थोडं काहीतरी करू आपण, एवढं पण डीप मध्ये नाही बघू त्या गोष्टी, कारण की व्हिडिओ पूर्ण लॉंग आहे. आपण बर्थडेची डिझाईन कॅलिग्राफीचा पण पार्ट आपण सेपरेट नक्कीच टाकू. ओके, आता तुम्हाला करायचं युनिकोड पॅड ऍप्लिकेशन होतं. युनिकोड ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर असं इंटरव्ह्यू दिसेल. आता आपण जे काही इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर नावाच्या ऍप्लिकेशन मधून कॉपी केलाय टेक्स्ट इथे पेस्ट करायचंय. इथे ऑलरेडी फक्त एकच फॉन्ट ऍड केला, इन्फिनिटी 23 चा. तुम्ही इथं सिलेक्ट इथे एरो क्लिक करायचं, आणि इथून याच्यावर क्लिक करायचं ऑप्शनवर, आणि इथून सिलेक्टवर क्लिक करून तुम्ही जे फॉन्ट आहे तुमचे ते ऍड करून घेऊ शकता. ओके, आता आपण डायरेक्टली आपला युनिकोडच्या याच्यावर इंटरफेसवर येऊ. मग याच्या टाईप मध्ये आपण पेस्ट केलं. आता इथे थोडंसं आपल्याला बघा जे पाटील आहे, ओके इथे आपल्याला A टाईप करायचं. इथून तुम्हाला जे काही गोष्टी आहेत खाली तुम्ही काना वगैरे बघू शकता, भरपूर सारे ऑप्शन आहे तुम्हाला कॅलिग्राफी मध्ये. ओके, जसं की आपण इथे काना टाईप करायचं आपल्याला. सो इथे बघा पाटील. ओके, इकडच्या साईडला आपण थोडं प्रथमेश जे वरची मात्रा आहे ते पण आपण थोडं मोठ्या साईज मध्ये घेऊ. सिंपल ते कट करायचं, तिथे क्लिक करून इथे बघू शकता भरपूर सारे ऑप्शन आहे. तुम्हाला जे कोणते आवडले ते तुम्ही इथून ऍड करू शकता. ओके, आपल्याला इन्फॉर्मेशन नसते त्यामुळे एक एक ट्राय करून बघायचं तरी चालेल. जसं की हे बघा, हे खूप खतरनाक वाटतं. इथून घेतलं प्रथमेश पाटील. आता लज आहे, तर तुम्हाला आणखी स्टाईल मध्ये घ्यायचं तुम्ही इथून घेऊ शकता. इथं बरोबर खाली स्लाइड करायचे. स्लाइड केल्यानंतर बघू शकता इथं भरपूर सारे ऑप्शन आहे तुम्हाला लजचे पण. बघा हा पण आहे, हा पण आहे. ओके,
प्रथमेश पाटील असं घेतलं आपण कॉपी करून बघा फोनमध्ये पण आपण चांगल्या प्रकारे टेक्स्ट टाईप करू शकतो. ओके, आता आपल्याला पिक्सेल लॅब ऍप्लिकेशन ओपन करायचंय. आता पिक्सेल ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर एक महत्त्वाचं लक्षात ठेवा, आपण जो फॉन्ट तिथे कॅलिग्राफी मध्ये युज केला तोच फॉन्ट इथे अप्लाय करायचा, तेव्हाच ते कॅलिग्राफी येणार आहे. नाही तर बघा आता आपण इथे इन्फिनिटी 2 असा फॉन्ट आपण अप्लाय केलाय. सो त्यामुळे एक मिनिट खाली एवढं पण तर 2 अप्लाय केलाय, त्यामुळे अशाच प्रकारे झाला. आता आपण याला इन्फिनिटी 23 ऍड केला फॉन्ट, एकदम प्रॉपर लेवलला आपली ती जी काही टेक्स्ट आपण टाईप केलता तो येऊन जाईल. इन्फिनिटी 23 बघू शकता इथे. ओके, इन्फिनिटी 23 बघू शकता खतरनाक लेवलचा आपला जो टेक्स्ट आहे तो तयार झालाय अशा प्रकारे. आणि इथून जर तुम्हाला आपण थोडं व्हाईट येलो मध्ये घेऊन टाकू टेक्स्टिंग करेपर्यंत. ओके, प्रथमेश पाटील. आता काय पाटील जो शब्द आहे तो इथून कट करू आपण आणि थोडं स्पेस इथे ऍड करू आणि याला सेट करू व्यवस्थित. आपण पाटील शब्द का बरं कट केला, कारण की आपल्याला साईज व्यवस्थित ठेवायचे टेक्स्टच्या. ओके, प्रथमेश पाटील आता त्याचं कॉपी करायचे आणि इथे करायचे याला डिलीट करायचं, स्पेस ऍड करायचं आणि पेस्ट करायचं. ओके, पेस्ट केल्यानंतर अशा टाईप मध्ये घेऊ शकता आणि इथून याला करायचंय स्पेस मारायचा. आणखी एक वेळेस इथे आपण स्पेस ऍड करू डन. जेणेकरून आपलं जे ल आहे बघा स्टार्टिंगला असंच जर शब्द कट झाला ना काही नाही, सिंपल इथे येऊन तुम्हाला स्पेस ऍड करायचा, जेणेकरून ते शब्द प्रॉपर येऊन जाईल. ओके, अशामध्ये केलं प्रथमेश पाटील एकदम खतरनाक लेवलला दिसत आहे बघू शकता तुम्ही. आता याला टेक्स्चर ऍड करायचं आपल्याला. बघा तुम्ही एक तर सेपरेट ऍड करू शकता, किंवा जर तुम्ही ग्रुप केलायचा मर्ज तर तुम्ही दोन्ही याला एकच टेक्स्चर ऍड करा, असं केलं तरी चालेल, काय हरकत नाही, जसं तुम्हाला ठीक वाटेल. पण जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील नावामध्ये तर मग तुम्ही मर्ज नका करू, डायरेक्टली केलं तरी चालेल, कारण की मर्ज केल्यानंतर मग तुम्हाला इथे अनग्रुप करता येत नाही. ओके, अशा टाईपमध्ये प्रथमेश जो नाव आहे त्याला आपल्याला टेक्स्चर ऍड करायचं. टेक्स्चर ऍड करण्यासाठी आपल्या टेक्स्चरचा पण व्हिडिओ तो पण समजा खूप खतरनाक लेवलचे टेक्स्चर दिले तुम्हाला. आता टेक्स्चर ऍड करण्यासाठी स्लाइड करायची, तर टेक्स्चरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि टेक्स्चर ऍड करून घ्यायचे. तर बघू शकता हे टेक्स्चर मी ऍड करणार आहे. सो याला थोडंसं सेंटरमध्ये घेते. ओके, अशा इथल्यानंतर याला इथून डन करायचं. डन केल्यानंतर खतरनाक लेवलचा आपला टेक्स्चर पण ऍड झाला टेक्स्टला. आता मेन म्हणजे बघा, आता जे पाटील नाव आहे ते जर आपल्याला सेम टेक्स्चर मध्ये तुम्ही डायरेक्ट याला अप्लाय पण करू शकता, किंवा जे पाटील नाव ते पण डिलीट करू आणि याची जर कॉपी लेअर घेतली आणि ते एडिटवर जाऊन डिलीट केलं आणि पेस्ट केलं, जो आता आपला टेक्स्ट आहे पाटील नावाचा तो इथे पेस्ट करायचा आणि स्पेस ऍड करायचा. इथे डॉटाला स्पेस ऍड केल्यानंतर एक आणखी आपल्याला स्पेस ऍड करावं लागेल. ओके, डन. अशा प्रकारे हे नाव इथे क्रिएट झालं. तर तुम्ही व्यवस्थित त्याला ऍडजस्ट करायचं आणि तशा प्रकारे तुम्ही सेट करू शकता. ओके, अशा प्रकारे आपण सेट केले. जर टेक्स्चर तुम्हाला आणखी काही ठेवायचं असेल ठेवू शकता, किंवा ग्रेडियंट यूज केला तरी चालेल. ग्रेडियंट पण खूप चांगल्या प्रकारे आपण इथून यूज करू शकतो. होऊ शकता इथे जो प्रथमेश पाटील नावाचा जो कलर आहे तो ग्रेडियंट वर आपण क्लिक करू. ग्रेडियंट कशी करायचे ते पण सांगितलंच आहे, काय प्रॉब्लेम आहे त्यामध्ये. ओके, इथून जे कोणता ग्रेडियंट तुम्हाला घ्यायचा आहे ते तुम्ही इथून करू शकता. जे काही बघा भरपूर सारे ऑप्शन आहेत तुम्हाला. ओके, अशा प्रकारे घेऊ शकतो आपण आणि इथे पण सेम त्याला ग्रेडियंट अप्लाय करू शकतो. ग्रेडियंट पण चांगला वाटतंय. ओके, अशा टाईप मध्ये आपण नाव घेतलं. आता याला काय करायचं, थोडं साईज मोठी करायची तर करू शकता तुम्ही इथून. ठीक आहे, आपण सरनेमची साईज लहान करू. ओके, आणि अशा प्रकारे इथे सेट करू, कारण की आपल्या वरती एक डेट घेऊ शकतो किंवा डायलॉग घेतला तरी चालेल, काय हरकत नाही. ओके, अशा टाईप मध्ये आपण नाव घेतले आहे दादांचं. आता इथे काय करायचं तुम्हाला, याला जर शॅडो वगैरे ऍड करायचं करू शकतो. इथं प्रथमेश जे नाव आहे तर इथून आपण थोडंसं स्ट्रोक किंवा शॅडो जरी ऍड केला तरी चालेल. बघा जे कोणत्या कलरचे तुम्हाला स्ट्रोक घ्यायचं ते घेऊ शकता तुम्ही इथून. सॉरी, हे स्ट्रोक आहे आणि आता आपल्या शॅडोवर करायचं. शॅडोवर क्लिक करायचं आणि इथून तुम्ही ऑपेसिटी वगैरे तुमच्या जेवढी ठेवायची तेवढी सेम अप्लाय करायची दोन याला. ओके, आता याला पण आपण सेम ठेवू. याला किती घेतली ते बघू आधी. शॅडोवर क्लिक करायचं, 74% घेतली आणि याची पण सेम आपल्याला 74% घेऊन घ्यायची. 74 पण जी काय वाटते तुम्हाला ते घेऊ शकता इथून परफेक्ट अशी. इथून सेट करायची. जर तुम्हाला शॅडोचं चेंज करायचं ते पण करू शकता, कलर चेंज करायचं असेल तर. ओके, अशा प्रकारे झालंय. आता नाव आपण टेक्स्टिंग एवढं टाईप केलंय. जर तुम्हाला इथे मोठ्या साईज मध्ये घ्यायचं तुम्ही काय हरकत नाही, जिथे कुठे तुम्हाला फोटो तुम्हाला टेक्स्ट म्हणजे ठीक वाटेल करायचं इथे आपल्याला ऍड मोठ्या साईज मध्ये घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता. आता इथे मेन म्हणजे प्रश्नात आपण असं जरी नाव घेतलं तरी चालेल, काय हरकत नाही, पण ते थोडं ड्रेसिंगवर येईल. ओके, कपड्यांवर येईल नाव, त्यामुळे आपण थोडं इथे. ओके, अशा टाईप मध्ये सेट केल्यानंतर आता काय करू शकता, इथे पण चांगलं वाटतं आणि मोठ्या साईज मध्ये पण स्पेस भेटला आपल्याला. इथे आपण डायलॉग ऍड करू. ओके, अशा प्रकारे झाल्यानंतर आता इथे काय करायचं, एक तुम्हाला मी हे देणार आहे ब्रश पीएनजी. ओके, ती ब्रश पीएनजी ऍड करून घेते इथे इम्पोर्टच्या ऑप्शनवर क्लिक. तर आपण हे ब्रश पीएनजी ऍड केली, त्याचा जर कलर चेंज करायचा असेल तुम्हाला तर सिंपली कलरवर क्लिक करायचं आणि इथून तुम्ही जो कोणता कलर वाटते तुम्हाला तो तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता इथे. ठीक आहे, आपल्या ऑरेंज टाईप मध्ये घेऊ आपण इथून आणि याला करायचं इथून बॅक साईडला. तो बॅक केलं की प्रॉपर लेवल असं बॅकला जाऊन जाईल इथे. ओके, तर अशा प्रकारे सेट झाला. तर आता इथे काय करायचं तुम्हाला, एक मिनिट, आपण थोडं इथून ऑपेसिटी वगैरे जर कमी करायची तुम्ही करू शकता इथून या प्रकारे.
एवढ्या टाईप मध्ये झालं. आता त्यानंतर एक मेन म्हणजे गोष्ट, आता एवढा आपण टाईप वगैरे केल्या, आता इफेक्ट वगैरे कसं ऍड करायचं ते पण सांगणार आहे पोस्टरमध्ये, त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघा. झालं. आता आपण एखादा आपण डायलॉग ऍड करून घेऊ वरती. मी गुगल वरून कॉपी करून घेते. टेक्स्ट कॉपी केला, इथे सिंपल एडिटवर क्लिक करायचं, एडिट करायचं आणि पेस्ट करून घेऊ आपण तो टेक्स्ट. अशा टाईप मध्ये टेक्स्ट आहे. आता तुम्हाला स्पेस बघा, इथे श्रीमंती जिथून आपण कट करू खालच्या साईडला घ्यायचं आणि पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लावो. ठीक आहे, एवढं घेतलं आणि हीच शिवचरणी प्रार्थना, एवढं घेतलं. शिवचरणी प्रार्थना इथे आपण खालच्या साईडला घेऊ, कारण मी तुम्हाला सांगते कशा टाईपमध्ये आपल्याला करायचंय. इथून आपण अलाईन जी ती मिडल अलाईन ठेवू. मिडल अलाईन ठेवल्यानंतर इथून जो फॉन्ट आहे तो तुम्हाला जो कोणता करायचा ऍड तो करू शकता इथून. जसं की ते पॉपिन्स घेऊ आपण. ओके, पॉपिन्स पण चांगला मीडियम मध्ये घेऊ. रेग्युलर सेमी बोल्ड पण चांगला दिसेल. ओके, सेमी बोल्ड घेतला. आता एवढं घेतल्यानंतर इथे तुम्हाला ओके या टाईप मध्ये सेट करायचं. इथे मेन म्हणजे बघा, जी शिवचरणी प्रार्थना एवढा फक्त आपण हायलाइट करू, म्हणजे जास्त ते ठळक दिसलं पाहिजे. ओके, याला करायचं येलो आणि इथे काय करायचं, त्याला बोल्ड मध्ये जायचं आणि फक्त जे शिवनेरीची प्रार्थना आहे त्याला बोल्ड करायचं, तेवढं ते हायलाइट होईल. ओके, अशा टाईप मध्ये केले आपण हे ऍड. जर तुम्हाला त्याची अलाईन जर दुसरी कोणती ठेवायची तुम्ही इथून ठेवू शकता. ठीक आहे, अशा टाईप मध्ये पण ठेवू शकता, पण वाचताना ते व्यवस्थित वाटणार नाही. सो त्यामुळे मिडल अलाईन ठेवली मी. ओके, तर अशा टाईप मध्ये आपण इथून अलाईन केली, वरी सेट केलं आहे. आता इथं काही जर तुम्हाला काही लहान वगैरे करायच्या गोष्टी तुम्ही इथून प्रॉपर करू शकता, जे काही तुम्हाला करायचे असेल तर. जसं की आपणास जे आहे शिवनेरीची श्रीमंती, सिंहगडाची शौर्यता, सह्याद्रीची उंची लावू हीच शिवचरणी प्रार्थना. त्याच्यामध्ये आणखी काही तुम्हाला ऍड करायचं असेल, हीच वगैरे जर असं खाली घ्यायचं असेल काही, किंवा मॅनेज जसं तुम्हाला टेक्स्ट आवडतं त्या टाईप मध्ये तुम्ही करू शकता. ओके, इथून आपण जे ओके इथे आपण एवढं हे येलो करून या टाईप मध्ये घेतल्या आपण ह्या गोष्टी. आणि इथून जर तुम्हाला आणखी बोल्ड वगैरे करायचं असेल टेक्स्ट, तुम्ही इथून बोल्ड करू शकता किंवा फॉन्ट जरी चेंज करायचा तरी करू शकता, काही हरकत नाही. ओके, एवढ्या गोष्टी झाल्यानंतर आता तो बघा, जे आपण जे वरचा टेक्स्ट आहे त्याला आपण प्रॉपर व्हाईट नाही ठेवू, कारण ते व्हाईट डार्क व्हाईट वाटत, तेवढं ठीक नाही वाटत त्या गोष्टी. तर आपण जे बाकीचे जे टेक्स्ट आहे आधी आपण सगळ्या त्याला कलर चेंज करून घेऊ या टाईप मध्ये. ओके, इथून आपण थोडंसं लाईट मध्ये घेऊ अशा टाईप मध्ये. आणि जे प्रॉपर फक्त शिवचरणी प्रार्थना आहे ते आपण जास्त येल्लो घेऊ, डार्क येलो मध्ये. ओके, तर अशा टाईप मध्ये दिसेल. आता म्हणजे आपलं प्रॉपर जो व्हाईट घेतला आपण तेवढं ठीकठाक नव्हतं वाटत, म्हणजे एकदम हायलाइट होतो व्हाईट पूर्ण ते पूर्ण बॅनर मध्ये. ओके, अशा प्रकारे एवढं प्रोसेस झाली आपली. आता जर तुम्हाला डेट वगैरे काय ऍड करायची असेल तुम्ही करू शकता, जर इथे तुम्हाला करायची असेल तर काही हरकत नाही. आणि याच्यामध्ये आणखी जर गोष्टी तुम्हाला कार वगैरे काय ऍड करायची असेल खाली तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतील त्या तुम्ही करू शकता. जसं की कार पीएनजी ऍड करायसाठी तुम्ही कारचे पीएनजी डाउनलोड करा, ऍड करून घेऊ शकता. जसं मी ते करते. आणखी ऍड टाईप मध्ये आपण एक पीएनजी ऍड केली कारची, ते आपण इथं खाली ऍड करू शकतो अशा टाईप मध्ये. आणि एक मेन म्हणजे बघा, आता जे वरचं टेक्स्ट आहे, आता काही जणांचं मला असं ते लहान लहान दिसत आहे, तुम्ही याला जसं तुम्हाला ठीक वाटेल तशा टाईप मध्ये तुम्ही करू शकता. याची जर साईज वाढायची तुम्ही साईज वाढू शकता इथून, आणि प्रॉपर याला इथं सेट करू शकता. ओके, तर मग ती जागा पण जास्त स्पेस नाही वाटणार. ओके, अशा टाईप मध्ये. एक मिनिट आपण हे लॉक करून घेऊ आधी तर. ओके, हे पण लॉक करू आणि जे फक्त टेक्स्ट आहे ते तुम्ही मॅनेज करू इथून. जसं की तुम्ही असे या टाईप मध्ये पण एक टेस्ट म्हणजे त्याची साईज लहान मोठी वगैरे ते पण तुम्ही करू शकता. आता कसं तुम्हाला एक एक टेस्ट करायला लागेल, जसं की आता इथून शिवनेरीची आपणास आहे खालच्या साईडला घेऊ शकतो, शौर्यता इथून खाली घेऊ शकतो आणि सह्याद्रीची उंची लावो. ओके, अशा टाईप मध्ये पण तुम्ही घेऊ शकता. जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही इथं मॅनेज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जसं इथे आपण जे शिवचरणी प्रार्थना आहे ते हायलाइट करायचं आपल्याला फक्त. सो त्यामुळे आपण इकडे जे गोष्ट व्हिडिओ लांब झालाय, चांगलाच लॉंग झालाय, कारण की आपण पूर्णच बेसिक पासून सांगितलंय तुम्हाला कशा गोष्टी करायच्या. सो त्यामुळे व्हिडिओ लॉंग झालाय. ओके, अशा टाईप मध्ये केलंय आणि एवढं आपलं बॅनर सेट झालंय. आता जर तुम्हाला याच्यामध्ये काय आणखी गोष्टी ऍड करायच्या असतील तुम्ही इथून करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्हाला आणखी ज्या ज्या काही गोष्टी शिकायच्या कमेंट मध्ये सांगा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की सांगा. आणि कमेंट करायला विसरू नका, कारण की तुमची कमेंट मला मोटिव्ह करते हे माहिती आहे तुम्हाला. सो त्यामुळे कमेंट करायला विसरायचं नाही. आणि जे हे मागचं जे आहे ना, जे बॅकग्राऊंड ते कसं क्रिएट करायची गोष्टी ऑलरेडी मी आपल्या युट्यूब चॅनलवरती सांगितलंय, त्यामुळे तो पण व्हिडिओ जाऊन बघा. आता इथे जे प्रथमेश पाटील आहे, इथे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, हे जे टेक्स्ट आहे आपल्याला टाकायचंय. पीएनजी मी तुम्हाला पीएनजी पण तुम्हाला इथे टेलिग्रामला अवेलेबल करून देईल, ते ऍड करून घेते पीएनजी. अशा प्रकारे आपण पीएनजी ऍड केली आणि तिथून आपण ऍड करू शकतो. इथे प्रॉपर सेट करायचं तुम्हाला आणि इथून तुम्ही डन करून घेऊ शकता. ओके, आता चांगल्या प्रकारे आपले पोस्टर पण तयार झाला आणि कसं क्रिएट करायचं बेसिक पासून सर्व गोष्टी सांगितल्या. आता ह्यामध्ये लोगो ऍड करू आपण, पण आधी आपण इफेक्ट कसं ऍड करायचं ते बघून घेऊ. लोगो तुम्ही तुमचा ऍड करू शकता. ठीक आहे, आता आपण लाईटरूम ऍप्लिकेशन ओपन करायचंय. आता इथून सेव्ह करण्यासाठी आधी एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करा आणि इथून अल्ट्रा मध्ये सेव्ह करून घ्या.
अल्ट्रामध्ये सेव्ह केलं तर लाईट रूम ऍप्लिकेशन ओपन करू. बघा लाईट रूम ऍप्लिकेशन ओपन करायचं काही इंटरफेस दिसतो. आता तुम्हाला माहिती आहे, आपले व्हिडिओ तुम्ही आधीपासून बघत असाल, तुम्हाला माहिती आहे लाईट रूम आपण कोणत्या गोष्टीसाठी युज करत असतो. इथून एडिटवर क्लिक करायचं. एडिटवर क्लिक करून आता तुम्हाला थोडं फेसला पण आपण प्रॉपर लक्षात घेऊ, म्हणजे थोडं झूम करू जेणेकरून व्यवस्थित गोष्टी दिसते. ओके, कलरच्या ऑप्शनवर जायचं. जे काही व्हायब्रन्स ते वाढवून घ्यायचे तुम्हाला आधी तर थोडंफार. ओके, व्हायब्रन्स वाढवल्यानंतर आता तुम्हाला जे फर्स्ट रेड आणि ऑरेंज जो कलर फेससाठी, इथून बघा तुम्हाला फेसचा कलर चेंज दिसत असेल रेड आणि ऑरेंजचा. ओके, इथून ही गोष्टी मॅनेज करायचं. एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन भेटेल बघा लाईटचा. तर लाईटच्या ऑप्शन तुम्हाला एक्सपोजर जर तुमच्या म्हणजे बॅनरमध्ये कमी असेल तर इथून वाढवू शकता. ब्राईटनेस कमी असेल तर ओके, एवढ्या टाईपमध्ये आपण ऍड करू शकतो. किंवा जेव्हा आपण पिक्साआर्ट मधून नाही का, जेव्हा आपण पोस्टर सेव्ह करतो विदाउट टेक्स्ट, तेव्हा आपण तुम्ही इफेक्ट ऍड करू शकता, जेणेकरून टेक्स्टला ते इफेक्ट ऍड होणार नाही. ओके, इथून या गोष्टी एवढ्या आपण करून घेऊ. याला मॅनेज थोडं एक्सपोजर ऍड केल्यानंतर हायलाइट तुमच्या मनाने जर तुम्हाला ठीक वाटत असेल तसं तुम्ही ऍड करू शकता. इथून वाढवून घेतली तर ठीक आहे, कमी पण तुम्हाला जसं ज्या गोष्टी तुम्हाला फोटोनुसार वाटतात तशा तुम्ही ऍड करू शकता बॅकग्राऊंड फोटोनुसार. ओके, एवढं झाल्यानंतर मेन बघा टेक्स्चर यायचं आहे तुम्हाला. टेक्स्चर आल्यानंतर तुम्हाला इथे थोडं झूम करू आपण, तुम्हाला फेसमध्ये चेंजेस दिसतील बघा. इथे जे टेक्स्चर आहे ते आपण जर वाढवलं तर तुम्हाला क्लिअरिटी आणखी वाढत दिसेल फेसची. होऊ शकतं इथून जर आणखी वाढवलं तर आपण तुम्हाला आणखी क्लिअरिटी वाढेल, पूर्णच पोस्टरची वाढून जाईल. पण त्यामुळे आपल्याला एवढं हायमध्ये काही वाढवायचं नाही, एवढं प्रॉपरमध्ये घेऊन टाकू पण एवढ्या गोष्टी. आणि जी क्लिअरिटी आहे ती जर वाढवली तुम्ही तर पूर्ण पोस्टरची क्लिअरिटी वाढून जाईल. ओके, तुम्ही थोडंफार वाढवून घ्यायची गोष्ट. आणि आता त्यानंतर आपलं जो मेन पार्ट आहे बघा, शार्पचा डिटेल्सवर घ्यायचा आणि शार्पनेस आहे ते तुम्ही वाढवू शकता जसं तुम्हाला वाटतं तसं. तुम्ही शार्पनेस वाढवल्यानंतर फोटोला एकदम चांगला इफेक्ट येतो. शार्पनेस वाढवल्यानंतर ते कलर नॉईस रिडक्शन आहे, जे तुम्हाला स्मूथ करायचं असेल फोटो तुम्ही कलर नॉईस रिडक्शन वापरू शकता. जर स्मूथ करण्यासाठी इथून तुम्ही यूज करू शकता हे. आणि आपण जर पूर्ण बॅक केलं तर फेसमध्ये इफेक्ट ठीक आहे. अशा टाईपमध्ये तुम्ही थोडंफार इथून मॅनेज करू शकता या गोष्टी. आता असं झाल्यानंतर जे आपलं 3rd नंबरचं ऑप्शन हे पण तुम्ही जर वाढवलं, पूर्ण जे कलर लाईट आहे त्याच्यामधले ते तुम्हाला एकदम डार्क होताना दिसते. तुम्हाला पण थोडंफार मॅनेज करून घ्यायचं, जसं तुमच्या फोटोनुसार तुम्हाला ऍडजस्ट करायचं तसं. ओके, त्यानंतर काय करायचं तुम्हाला इथून एक ऑप्शन भेटतं बघा तुम्हाला ब्लॅक ॲडचं. ठीक आहे, तर ब्लॅक मध्ये तुम्ही ब्लॅक जे काही गोष्टी असतील त्या वाढवू शकता किंवा कमी करू शकता. भरपूर सारे ऑप्शन याच्यामध्ये, एवढं आपल्याला बघायचं एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता इथे काय करायचं, शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. आणि इथून मेन म्हणजे एक मिनिट, आपण जो फेसचा इफेक्ट आहे ना, जर आपल्याला तो आणखी जो आता येलो टाईप दिसते आपल्याला, ठीक आहे, तिथून तुम्ही त्याला बघा अशा टाईपमध्ये करू शकता. म्हणजे रेड ऑप्शन मधून हे मी सांगायचं होतं तुम्हाला. इथून बघा या टाईपमध्ये. आणि रेडचं जर असेल तर तुम्ही इथून हे मॅनेज करू शकता. जे आपण बॅकग्राऊंडला ते लाईट घेतलंय सो त्यामुळे तसं वाटत येते. याला आपण काय करायचं नाही, याला 0 करून टाकू. याला आपण 0 करायचंय. आणि आधीच आपलं जसं पोस्ट होतं तसं इथून करून घेऊ मॅनेज. ओके, एवढं झाल्यानंतर इथं शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय. शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून इथून तुम्हाला सेव्ह टू कॉपी डिव्हाइस करून घ्यायचंय. एवढं झाल्यानंतर आपल्या फोनमध्ये पोस्टर सेव्ह होऊन जाईल. आता पूर्ण बेसिक पासून मी तुम्हाला सांगितलं पोस्टर कसं क्रिएट करायचं. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला कमेंट करा. काही गोष्टी माझ्याकडून चुकल्या असेल त्या कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कोणत्या गोष्टी नवीन शिकायच्या आहेत त्या पण कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या इंस्टा पेजला फॉलो करा, कारण की इंस्टा डेली आपण कॅपकट व्हिडिओ पोस्ट करतो. जे काही आपले ट्रेंडिंग गोष्टी असतात ते पोस्ट करत असतो. आणि ते आपण कॅपकट 30 डिझायनिंग टिप्स अशी सिरीज चालू केली, आपण कॅपकट शिकवतोय. तर नक्कीच इंस्टा पेजला फॉलो करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण की आपण टेलिग्रामला डेली मटेरियल अपलोड करत असतो. जे काही व्हिडिओ आपण युट्यूबला पोस्ट करतो त्याचं मटेरियल आपण टेलिग्रामला पोस्ट करत असतो. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगायचं, कारण तुमची कमेंट मला मोटिव्ह करत असते. तुम्हाला गोष्ट माहिती आहे, प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सांगत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू अशाच आणखी नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.